एकांत देश काल आसन सिद्धासन मूलबंध देहसात्म्य आता मूलबंधानंतर देहसात्म्य किंवा ज्याला मी काल काय म्हटलं, कालचा शब्द शेवटी सांगून गेलो मी, कुठला शब्द? समकाय शिरोग्रीव अवस्था. समकाय हा. समावस्था. तर हा तर ही जी अवस्था आहे ती अवस्थासाठी यांनी काय सांगितलं बघा. तर अंगानाम समताम विद्यात समे ब्रह्मणी लीयते नो चेत नैव समानत्वम रुजुत्वम शुष्क वृक्षवत. काय सांगितलं तर मन के ब्रह्म में लीन या तन्मय हो जाने की अवस्था ही देह साम्य अथवा शरीर के अंगों की समता कहलाती है। आणि जो लोग कमर सीधी कर बैठने को देह सात्म्य कहते हैं वह तो सीधे खड़े सूखे पेड़ की तरह है। आलं लक्षात? म्हणजे हा जो तेजोबिंदू उपनिषद आहे हा जास्ती करून कशावर भर देतो तर ज्ञानयोगावर किंवा अधम साधकांसाठी जास्ती सांगत नाही. तो कशासाठी सांगतो? उत्तम साधकांसाठी जास्ती ते या गोष्टीमध्ये वर्णन केलेलं आहे. कारण ब्रह्माचं वर्णन जास्तीत जास्त स्वरूपात सुरुवातीला त्यांनी इथे केलेलं आहे. तर त्यांनी काय हे सांगितलंय तर लोक काय म्हणतात त्याला, वर्षानुवर्ष फक्त हठयोगच करत राहतात, राजयोगापर्यंत पोचतच नाही. तर तेच आवश्यक आहे हे ते सांगतायत इथे, की तुम्ही नुसते मांडी घालून सिद्धासन घालून स्थिर आसन करून काय शिरोग्रीव अवस्था घेऊन बसलात म्हणजे झालं नाही. तुम्ही नुसत्या वृक्षाप्रमाणे आहात. जोपर्यंत तुम्ही ब्रह्मा प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे मनाला ब्रह्मात लीन करणे ही अवस्था म्हणजे देहसाम्य असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि हे वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की प्रत्येक म्हणजे जेवढे 18 जवळजवळ अंग सांगितलीत त्यांनी, योगाची अंग ह्याच्यानुसार किती सांगितली तसं पण विचारू शकतात. 18 आहेत. 15 सांगितले सर. हा, 15 18 सांगितले. इथे. हा, आता आपण मोजूया सर्वात शेवटी आणि लिहून पण घेऊ काढू पाहिजे तर. पण पूर्ण होऊ दे मग एकदा परत 1 2 3 4 असं करूया. तर हे देहसाम्य म्हणजेच ब्रह्माशी लीनता हे आधी लक्षात ठेवायचं. असं प्रत्येक अंगाचं ब्रह्माशी काय साधर्म्य किंवा त्याला जोडलेलं आहे. त्याचा कुठल्या शारीरिक विधीशी काही संबंध ठेवलेला नाही. आता दृक् स्थिती, जनरली आपण दृक् स्थिती कशी ठरवतो आहे किंवा भगवद्गीतेमध्ये तरी काय सांगितली तर नासाग्र दृष्टी करा. बरोबर आहे. अजून काय बाबा, शांभवी मुद्रा असेल किंवा खेचरी मुद्रा असेल तिथे आपण इथे दृष्टी एकाग्र करायला सांगतो भ्रूमध्यावर. म्हणजे आता दृक्स्थिती ह्यानी कशी सांगितली ती बघूया. दृष्टीम ज्ञानमयीं कृत्वा पश्येत ब्रह्ममयम जगत. दृष्टी कशी करायची आहे? ज्ञानमयी करायची आहे. आणि पश्येत त्यानं काय बघायचं तर ब्रह्ममयम जगत, जगामध्ये सगळीकडे ब्रह्मच अस्तित्वात आहे असं बघणारी दृष्टी ज्ञानमयी दृष्टी आहे. आणि तशी तुमची झाली पाहिजे. सा दृष्टी ही परम उदारा न नासाग्रवालोकिनी. तीच दृष्टी खरी आहे, उदार दृष्टी आहे. आणि नासाग्र दृष्टीचा काही उपयोग नाही असं इथे सांगितलेलं आहे. वास्तविक ज्ञान से युक्त जिस दृष्टि से संपूर्ण जगत को ब्रह्म से व्याप्त देखा जाता है वह दृष्टिकोण सर्वश्रेष्ठ है। नाक के अगले भाग पर दृष्टि स्थिर करना व्यर्थ है। नासाग्र दृष्टी करणं व्यर्थ आहे जोपर्यंत तुम्ही ब्रह्म सगळीकडे बघत नाही किंवा सगळीकडे तुम्हाला ब्रह्म व्याप्त आहे असं ज्ञान होत नाही, तो दृष्टिकोन येत नाही तोपर्यंत नासाग्र दृष्टीचा काही उपयोग नाही. द्रष्टु दर्शनम दृश्यात्मा दृश्यानाम विरामो यत्र वा भवेत. आता पुढे एक्सप्लेन करतात, म्हणजे नुसतंच सार्कॅस्टिक बोलल्यासारखं करत नाहीयेत ते. आता एक्सप्लेन करतात की मी असं का म्हणतोय तर द्रष्टु दर्शनम दृश्यानाम विरामो यत्र वा भवेत
दृष्टिस्तत्रैव कर्तव्या न नासाग्रवलोकनी। जिस अवस्था में देखने वाले देखने की वस्तु या दृश्य और दर्शन या दिखना, इन तीनों का विलय या एक ही भाव हो जाता है, वही वास्तविक दृक स्थिती है। ही जी अवस्था आहे, ज्याला समाधी अवस्था म्हटलेलं आहे, काय काय दृश्य, द्रष्टा आणि दृश्याचं ज्ञान या तिन्ही गोष्टी नष्ट होतात, त्यावेळी समाधी लागते आणि त्या समाधी अवस्थेलाच वास्तविक दृष्टी किंवा वास्तविक दृक्स्थिती असं आपण म्हणू शकतो. नासाग्र दृष्टी करणे म्हणजे काही दृक्स्थिती नव्हे यांच्या दृष्टीनं. अष्टांग योगामध्ये आपलं अष्टांग नव्हे योगांगामध्ये दृक्स्थिती म्हणजे तेजोबिंदू उपनिषदानुसार असं आहे. बरेच जण ना पेपरमध्ये अष्टांग योग लिहून येतात. तर जेवढं आता आपण शिकलोय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि तसं काहीतरी लिहून यायचं नाहीये हे लक्षात ठेवा. नाहीतर सगळेजण काय करतात, दृक्स्थिती हा ओके नासाग्र दृष्टी असं लिहून येतात तिथे पेपरमध्ये. त्यामुळे न चुकता हे असं लिहायला पाहिजे. पुढे प्राणायाम. चित्तादि सर्व भावेषु ब्रह्मात्वेनैव भावनात् निरोधः सर्ववृत्तीनां प्राणायामः स उच्यते. चित्तादि सर्व भावेषु, चित्तादि सर्व भाव. मग चित्तादि म्हणजे काय, तर चित्ताचे आपण चार भाग करतो, त्याच्यामध्ये अंतःकरण म्हटलं जातं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या चारही त्याच्यानंतर भावेषु ब्रह्मात्वे नैव भावनात, एकच ब्रह्म ही भावना त्यात असली पाहिजे. अन्य कुठल्याही वृत्ती त्यात नको. ब्रह्मत्वाची एकच भावना त्यात तिष्ठित असली पाहिजे. अन्य कुठल्याही वृत्ती किंवा विचार त्याच्यात नको. निरोध सर्व वृत्तीनाम योगश्चित्तवृत्ती निरोधः. बरोबर ना. इथे पण तसंच सांगितलंय. निरोध सर्व वृत्तीनाम प्राणायामस्स उच्यते. आता प्राणायामाशी संबंधित निरोध हा कसा असतो, तर कुंभक असतो. बरोबर आहे. इतर ठिकाणी सांगितलेलं काय आहे, कुंभक. केवल कुंभक ही अवस्था काय सांगितली, श्रेष्ठ अवस्था सांगितलेली आहे. मग तसा इथे काय सांगितला, तर निरोध सर्व वृत्तीना हा श्रेष्ठ प्राणायाम आहे असं हे सांगतात. पुढे रेचक आणि पूरक प्राणायामाचेच भाग आहेत, परंतु अंग म्हणून सांगितलेलं आहे. आणि प्राणायामामध्ये इथे सुरुवातीला जो दाखवलाय तो काय आहे, कुंभक आहे. निषेधनम प्रपंचस्य रेचकाख्यः समीरितः ब्रह्मैव अस्मि इति या वृत्तिः पूरको वायुरुच्यते. दिखाई देने वाले इस संपूर्ण जगत को असत, प्रपंच जो आहे, जो आपल्याला दिसतो, तो सगळं काय आहे, निषेधनम, तो असत आहे. आणि नाही, रेचकाख्य यालाच रेचक असं म्हणतात. निषेधनम प्रपंचस्य रेचकाख्य, दिखाई देने वाला संपूर्ण जगत अस्थायी आहे असं समजून रेचक प्राणायाम समजून घ्यावा. त्याला बाहेर काढून टाकायचं आहे आपल्या चित्तातून. चित्त आपल्याला लीन करायचं आहे ब्रह्मामध्ये म्हटल्यानंतर त्याला बाहेर काढणं आवश्यक आहे. ते सगळं अस्तित्वात नाही. आणि ब्रह्मैव अस्मि इति, मैं ब्रह्म ही हूं, हा विचार मनात पूरक करावा. रेचक आणि पूरकाचा अर्थ, रेचक म्हणजे काय, तर जग अस्थायी आहे किंवा असत आहे याचा रेचक करावा, म्हणजेच जगाच्या अध्यासाचा रेचक करावा. आणि ब्रह्म मै ही हूं या गोष्टीचा पूरक करावा. यालाच प्राणायाम असं म्हटलेलं आहे. पुढे कुंभक, पुढचं अंग. ततः तद वृत्तिनैश्चल्यं कुंभकः प्राणसंयमः अयं चापि प्रबुद्धानां अज्ञानां घ्राणपीडनम्. ततः तद वृत्तिनैश्चल्यम्,
वृत्तीचं निश्चलता किंवा कुंभकः प्राणसंयमः अयम चापी प्रबुद्धानाम अज्ञानाम घ्राणपीडनम. जे घ्राणपीडन करून प्राणायाम करतात ते कोण आहेत? अज्ञानी आहेत. आणि त्यांनी काय समजून घेतलं पाहिजे? मैं ब्रह्म ही हूं, इस वृत्ति या विचार को मन में स्थिर बनाए रखना कुंभक प्राणायाम है. प्रबुद्ध या ब्रह्मज्ञानी लोग इसे ही कुंभक प्राणायाम कहते हैं. मूर्ख लोग तो श्वास रोकने को कुंभक कहते हैं. म्हणजेच ओव्हरऑल त्यांनी ब्रह्म हेच सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत? जगत आहोत. बरोबर आहे. आपल्या आतमध्ये असलेलं ब्रह्म हेच सत्य तत्व आहे. आणि जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत या अंगांचा काही उपयोग नाही. जोपर्यंत तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या सर्व क्रिया स्वरूप जे करणार आहेत ते व्यर्थ आहे, असं त्यांनीच म्हटलेलं आहे. पुढे सर सर प्रत्याहार. सर सर कुंभकाचा बोला. डबल सांगा बरं. कुंभकाचा डबल सांगा बरं, काय म्हणलं? कुंभक म्हणजे काय तर आतमध्ये साठवणे. कुंभक म्हणजे काहीतरी आतमध्ये साठवणे. प्राणायाम म्हणजे प्राण आतमध्ये साठवून धरणे म्हणजे कुंभक असं आपण म्हणतो. परंतु यांनी काय म्हटलंय तर मैं ब्रह्म ही हूं यह विचार अपने अंदर पूर्ण आतमध्ये कोंडून धरणे. म्हणजेच काय तर आपल्या प्रत्येक ठिकाणी हा विचार रुजला पाहिजे अंतःकरणामध्ये पूर्णपणे. मन में स्थिर बनाए रखना म्हणजे केवल कुंभक आहे. आणि यालाच प्रबुद्ध किंवा ब्रह्मज्ञानी लोक काय प्राणायाम श्रेष्ठ म्हणतात. यालाच कुंभक श्रेष्ठ म्हटलेलं आहे. आणि मूर्ख लोक मात्र काय करतात तर प्राणायाम म्हणजे श्वास कोंडणे असं म्हणतात. पुढे प्रत्याहार. विषयेषु आत्मनां दृष्ट्वा मनसंची सश्चित्तरंजकम मनसश्चित्तरंजकम प्रत्याहारस्य विज्ञेयो अभ्यसनीयो मुहुर्मुहुः. विषयेषु आत्मतां दृष्ट्वा मनसश्चित्तरंजकम. हाँ, इंद्रियों के विषय रूप रस गंध स्पर्श आदि आत्मभाव या ब्रह्म भाव का दर्शन करके इसी ब्रह्म भाव में मन को लगाए रखना प्रत्याहार अथवा चित्त को बाह्य विषयों से हटाकर इंद्रियों के वश में करना कहलाता है. इंद्रियों को वश में करना प्रत्याहार कहलाता है. ऐसे प्रत्याहार का अभ्यास बार बार करना चाहिए. म्हणजेच जे ब्रह्मतत्व आहे ते अंतर्गत आहे आणि आपल्या मनाला जर ब्रह्मतत्वावर लावायचं असेल तर आधी ते कुठे धावतंय ते बघा. कुठे धावत आहे तर ते इंद्रियांच्या विषयाकडे धावत आहे. मग इंद्रियांना त्यांच्या विषयापासून परावृत्त करा म्हणजे काय होईल तर मन अंतर्मुख होईल. आणि मन अंतर्मुख होणे म्हणजेच बाह्य विषयांकडे न धावणे याच गोष्टीला प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. आणि याचा अभ्यास वारंवार केला पाहिजे, परत परत केला पाहिजे असं ते सांगतात. पुढे धारणा. यत्र यत्र मनो याति ब्रह्मणस्तत्र दर्शनम मनसा धारणम चैव धारणासा परामताः. काय जहां जहां मन जाता है उन सब विषयों में सर्वव्यापक ब्रह्म का दर्शन करना और मन में सर्वव्यापक ब्रह्म की स्मृति सदा बनाए रखना श्रेष्ठ धारणा होती है. आपण धारणेसाठी कुठलं तरी अवलंबन घेतो. ओंकार घेतो किंवा एखादी सगुण मूर्ती घेतो ज्याचा आपण धारणेसाठी वापर करत असतो. परंतु यांनी काय धारणा सांगितली तर सर्व ब्रह्ममय जगत आहे त्याची धारणा सतत मनामध्ये करत राहणे याला धारणा असं म्हटलेलं आहे. जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे त्या सर्व विषयामध्ये काय सर्व व्यापक ब्रह्माचीच कल्पना करायची आहे, धारणा करायची आहे. त्या ब्रह्माची तुम्हाला सतत स्मृती राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यालाच धारणा असं म्हटलेलं आहे. पुढे ध्यान. ब्रह्मैवास्मिति सद्वृत्त्या निरालंबतया स्थितिः ध्यान शब्देन विख्यातः
परमानंददायकम काय आहे? मै ब्रह्म ही ब्रह्मैस्वास्मिती म्हणजे ब्रह्मैहि एव अस्मि इति ब्रह्मच आहे, मी ब्रह्मच आहे, ही अशी वृत्ती, उत्कृष्ट वृत्ती किंवा सद्वृत्ती या विचार को किसी सहारे के बिना निरालंबतया म्हणजे कोणाच्याही वर अवलंबून न ठेवता जी स्थिती निर्माण होते, ध्यान शब्देन विख्याता त्याला ध्यान असं म्हणतात. परमानंददायक आणि ही स्थिती काय आहे तर परमानंददायक आहे. धारणा केल्यानंतरच ध्यान होणार आहे. मग धारणा सतत करत राहिल्यानंतर ही स्थिती पैदा होणार. काय होणार? मै ही ब्रह्म हूं. आणि यासाठी कुठल्याही सहाऱ्याची गरज नाही, कुठल्याही आलंबनाची गरज नाही. एकच भाव शिल्लक राहील, मै ही ब्रह्म हूं. ब्रह्मैवास्मिती हा जो भाव आहे तो सतत चित्तामध्ये एकच वृत्ती शिल्लक राहील आणि ही परमानंददायक स्थिती आहे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे ध्यानाचं. पुढे समाधी निर्विकारतया वृत्त्या ब्रह्माकारतया पुनः वृत्तिविस्मरणं सम्यक समाधिरभिधीयते. काय? क्रोध, ईर्ष्या, लोभ, मोह इत्यादि मन के मलिन विचार दूर करके मन को निर्मल बनाकर और मन में ब्रह्म की भावना बनाए रखकर सभी वृत्तियों और विचारों को पूरी तरह भूल जाना समाधी है. म्हणजे यामध्ये एकही वृत्ती शिल्लक नाही मनामध्ये, अशी जी अवस्था आहे त्याला आपण समाधी असं म्हटलेलं आहे. ध्यानामध्ये काय होतं? एकच वृत्ती शिल्लक राहते, मै ही ब्रह्म हूं. परंतु समाधीमध्ये कुठलीच वृत्ती शिल्लक राहत नाही, सर्व वृत्तींचा लोप होतो. निर्विकारस्तया वृत्त्या ती जी वृत्ती आहे ती सुद्धा निर्विकार होते. ब्रह्माकारतया पुन्हा चित्त कसं होतं? ब्रह्माकार होतं. वृत्ती विस्मरण सम्यक सर्व वृत्तींना काय विस्मरणात घालवणे किंवा नाहीशा करणे. समाधीरभिधीयते यालाच समाधी असं म्हटलेलं आहे. इमं चाकृत्रिम आनंदम तावत साधू समभ्यसेत लक्षो यावत क्षणात पुंसः प्रत्यक्त्वम संभवेत स्वयं. समाधि से प्राप्त इस स्वाभाविक आनंदी की अनुभूति का तब तक भली भांति अभ्यास करना चाहिए जब तक साधक को प्रत्यक्त्व अर्थात अपने आत्म स्वरूप या स्वरूप भूत चिद रूप अवस्था का या अनात्म भाव का बोध न हो जाए. ही जी अवस्था आहे समाधीची याचाही थोडा काळ अभ्यास करावा लागतो. तेव्हा जाऊन त्या निर्विकार चित्तामध्ये आत्मतत्वाचा बोध होऊ लागतो. आलं लक्षात? तोपर्यंत त्याच्यामध्ये वृत्ती तरी तयार होतात किंवा विषयांचं प्रतिबिंब मनाद्वारे पडत राहतं. इंद्रियांद्वारे जे विषय असतात ते त्यामध्ये जाऊन पडत असतात किंवा वृत्ती, थोडक्यात काय तर वृत्ती तयार होत असतात. तर हे जेव्हा पूर्ण क्लिअर पाटी आपण करणार तेव्हा त्याच्यावर नवीन काहीतरी लिहू शकतो. मनाची पाटी पूर्ण कोरी करणे म्हणजे निर्वृत्ती ही अवस्था निर्माण करणे. मग जेव्हा ह्याचा अभ्यास आपण पूर्णतः करू लागतो त्यावेळी जी अवस्था स्वतःचं आत्मस्वरूप हे आपल्याला दर्शित होतं आणि हे दर्शित होणे हीच अवस्था काय आहे? समाधीची अवस्था आहे. ततः साधन निर्मुक्तः सिद्धो भवति योगिराट तत् स्वं स्वरूपम भवेत तस्य विषयो मनसो गिराम. काय म्हटलंय? इसके बाद साधना से मुक्त होकर योगीराज सिद्ध योगी बन जाता है. योगीराट सिद्ध योगी होतो.
तब वह अपने मन वचन में स्वरूप हो जाता है, अर्थात ज्ञान के भलीभांति निरुद्ध हो जाने पर शांत वृत्ति का ज्ञाता हो जाता है। अभिप्राय यही है कि मुक्ति चाहने वाले साधक को योग के इन 15 अंगों का अभ्यास तब तक करना चाहिए जब तक स्थिति ब्रह्म में न हो जाए। जोपर्यंत ब्रह्ममय होत नाही तोपर्यंतचा अभ्यास हा 15 अंगांचा आहे, आणि 15 असली तरी ती आहेत किती, तर 18. मग ती कशी आहेत ती आता आपण बघूया, एकापासून बघू. हा शेवटचा परत सांगायला हवा का, हे शेवटच्या श्लोकाचा अर्थ सोपा आहे. तसं काय, ततः साधन निर्मुक्त. आता ही जी साधनं आहेत आपल्याला सांगितलेली योगांग, त्या साधनांचा वापर करून तो समाधीपर्यंत पोचला. आता जसं अमृतनाद उपनिषदामध्ये सांगितलं की जिथपर्यंत रथ जातो आहे तिथपर्यंत घेऊन जा, त्याचा पुढे काही उपयोग नाही. आता जेव्हा त्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त झालं तेव्हा या अंगांचा त्याग करायचा आहे. विनिर्मुक्त सिद्धो भवती योगिराट, त्यावेळी त्यानं या अंगांना सिद्ध केलेलं आहे. आता त्याला काही उपयोग नाही आहे. तत् स्वम रूपम भवेत तस्य विषयो मनसो गिराम, असा जो प्राप्त झालेला आहे स्वस्वरूपाला, त्याचं काय होतं, स्वस्वरूपामध्ये तो तिष्ठित होतो. तत् स्वम रूपम भवेत तस्य विषयो मनसो गिराम, त्याच्या मनातले विषय काय होतात, नष्ट होतात. आता आपण पहिल्यापासून एक एक हे सांगू कुठले कुठले आहेत योगांचे अंग. पहिलं कुठलं आहे, यम. दुसरं नियम. तिसरं त्याग. चौथं मौन. पाचवं एकांत देश, देश. त्यानंतर काल. त्यानंतर काल, आसन. आसन, त्यानंतर सिद्धासन. मूलबंध, त्यानंतर मूलबंध. मूलबंध, मग देहसाम्य. त्यानंतर दृक स्थिती. त्यानंतर प्राणायाम. आता प्राणायामामध्ये काय केलेलं आहे, 2 गोष्टी टाकलेल्या आहेत, रेचक, पूरक आणि कुंभक. बरोबर, यांचं मिळून प्राणायाम 3 प्रकार झाले, म्हणजे प्राणायामाचे 3 श्लोक झाले. परंतु इथे आपण घेताना एकच प्राणायाम हे अंग धरलं तर ते एकच धरायचं, मग ते 2 कमी होतात त्याच्यातून. त्यानंतर प्रत्याहार. त्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, हे 15 अंग सांगितलेले आहेत. अशा प्रकारे आपण पंचदशांग तेजोबिंदू उपनिषदानुसार योगाची पंचदशांग संपवलेली आहेत. ओके. आता समाधी के विघ्न म्हणजे बाधक तत्व, समाधीमधली बाधक तत्व कुठली आहेत ती बघूया. समाधौ क्रियमाणे तु विघ्नानि आयन्ति वै बलात् अनुसंधान राहित्यम आलस्यम भोगलालसाम लयस्तमश्च विक्षेप तेज स्वेदश्च शून्यता एवं विघ्न बाहुल्यम त्याज्यम ब्रह्म विशारदैहि. काय काय त्याग करायचा आहे ते बघा. समाधी जेव्हा अभ्यास करू लागतो मनुष्य, तेव्हा त्याच्या क्रियेमध्ये, या सगळ्यामध्ये विघ्न काही येऊ शकतात, आणि ती विघ्नांचं इथे स्वरूप सांगितलेलं आहे. समाधि का अभ्यास प्रारंभ करने पर साधक को अनेक विघ्न या बाधाएं घेर लेती है, जैसे असुंधान राहित्य, अनुसंधान राहित्यम. म्हणजे काय, तर ब्रह्म का स्वरूप न जानने की इच्छा. काय करायचं आहे, ब्रह्मस्वरूप जाणून करायचं काय आहे, असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. हा आधी बेसिक प्रश्न आहे की जो योगाकडे माणूस येणारच नाही. बरोबर, असे जे व्यक्ती आहेत ते पूर्णतः काय आहेत, तर ते संसारात अडकलेले आहेत. त्यांना
ब्रह्म जाणण्याची इच्छा निर्माण होणे ही सर्वात पहिली पायरी आहे. तिथेच जर अडकला तर तो समाधीपर्यंत पोहोचण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर. म्हणून अनुसंधान राहित्य अर्थात ब्रह्म का स्वरूप न जानने की इच्छा. दुसरं आलस्य, आळशीपणा. त्यानंतर भोग लालसाम, विषय भोगों के प्रति आकर्षण. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला अजून इतके पैसे मिळवायचे आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून राहणे म्हणजे भोग लालसाम. त्याच्यानंतर लयस्तमश्च, लय, लय कसलं? आलस्य किंवा नींद के कारण वृत्ती का अभाव. तम अर्थात तमोगुण बढ़ना. लयस्तमश्च. पुढे विक्षेप, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता, म्हणजे एका गोष्टीवर स्थिर न राहणे. म्हणजे आता अभ्यासाला बसला, समाधीच्या अभ्यासाला किंवा योगांगाच्या अभ्यासाला बसला, पण मनात दुसरेच विचार चालू आहेत. आता सर्व अंगांचा अभ्यास हा कसा सांगितला तर ब्रह्ममयच सांगितला. प्रत्येक अंगाचा आपल्याला उदाहरण देताना ब्रह्ममय वृत्ती करणे हेच सांगितलं. त्या अनुषंगाने याचा अभ्यास नाहीच आहे. त्याच्या अभ्यासामध्ये काहीतरी मध्येच चालू होतं, मध्येच चित्त दुसरीकडे भरकटतं. दॅट इज कॉल्ड विक्षेप. पुढे विक्षेप स्वेदश्च शून्यता, शून्यता. स्वेदश्च, स्वेद म्हणजे तेज, हा स्वेदश्च शून्यता. तेज हा म्हणजे गरमी, अति गरम होणे. आणि पसीना आणि शून्यता, शून्यता म्हणजे निर्विचार. निर्विचार. इथे त्यांना सांगायचं काय तर शारीरिक त्रास, शून्यता. अच्छा. हा, भोवळ अच्छा. येऊन पडणे, अच्छा. भोवळ येऊन पडणे. हा, शरीर जास्त गरम होणे, जास्ती श्वेद येणे आणि शून्यता म्हणजे शरीरामध्ये तेवढी क्षमता असणार नाही की जो तप सहन करू शकेल. आता जर तुम्ही बघितलं तर प्राणायामाचा अभ्यास करू लागल्यानंतर शरीरामध्ये उष्णता तयार होते प्रचंड. हे आपल्याला सगळ्यांना अनुभवायला येतं. परंतु ते सहन करण्याची ताकद पाहिजे, तप करण्याची मनाची ताकद पाहिजे, आणि ती जर नसेल तर भोवळ येणार. एवं विघ्न बाहुल्यम त्याज्यम ब्रह्म विशारदैहि. ब्रह्म ज्ञान के साधकों को इन विघ्नों को छोड़ देना चाहिए. पुढे ब्रह्म वृत्ती, भाववृत्त्या ही भावत्वम, शून्यवृत्त्या ही शून्यता. ब्रह्मवृत्त्या ही पूर्णत्वम तथा पूर्णत्वम अभ्यसे. मन में किसी वस्तु के बारे में सोचने से उस वस्तु का ही ज्ञान बना रहता है. तसंच जर आपण शून्य वृत्ती म्हणजे चित्ताला शून्य केलं किंवा वृत्ती शून्य निर्माण केलं तर ते काय करेल तर शून्यच निर्माण करेल चित्तामध्ये. परंतु जर तुम्ही त्याला ब्रह्मा या वस्तूवर लावलं तर त्या वस्तूचंच ज्ञान तुम्हाला चित्तामध्ये होईल. किंतु चित्त को सब ओर से हटाकर ब्रह्म में लगाने से चित्त में पूर्णता की स्थिती आ जाती है. कारण का तर सर्व जगामध्ये अस्तित्वात असलेली गोष्ट ही केवळ ब्रह्मच आहे, पूर्ण आहे. त्यात किती काही घातलं म्हणून ते वाढत पण नाही, आणि त्यातून किती काढून बाहेर टाकलं तरी ते कमी पण होत नाही. अशा प्रकारचा अखंड अविरत सर्व सर्व ठिकाणी व्याप्त असलेलं तत्व म्हणजे ब्रह्मतत्व आहे. पूर्णता की स्थिति आ जाती है. इसीलिए साधक को पूर्णता की वृत्ति या अवस्था का ही अर्थात अहम ब्रह्मास्मि इस अखंडाकार वृत्ति का अभ्यास करना चाहिए. आता इथे पूर्णत्वम आणि पूर्ण हे जे काही सांगितलं ना, हा अं, ईशा ईशोपनिषद. मॅडम, ईशोपनिषदामधला पहिलाच श्लोक आहे हा. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असा श्लोक आहे. कुठला?
ईशोपनिषद मधला. आणि त्याचा अर्थ मी आता सांगितला तो, की ब्रह्म ही एक पूर्ण आहे. ज्या पूर्णामध्ये तुम्ही काही जर घालायचा म्हणून तुम्ही संकल्प करून काहीतरी घातलं, संपूर्ण ब्रह्ममय जगत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक तांब्या पाणी ओतलं म्हणून वाढणार आहे का? नाही. त्यातून एक तांब्या पाणी काढलं म्हणून कमी होणार आहे का? नाही. म्हणजेच तुम्ही जे काही करणार आहात ते या ब्रह्माशी निगडीतच गोष्ट आहे. संपूर्ण रूपात जे अस्तित्वात आहे ते ब्रह्मच आहे आणि ते पूर्ण रूप असल्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये काही कमी जास्ती असं काही करू शकत नाही. आणि हे जो जाणतो तो ब्रह्ममय झाला. अशा पद्धतीत त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी या अखंडाकार वृत्तीचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यात कुठलाही खंड असता नाही, अखंडाकार. येहि वृत्तीम विहायेनाम ब्रह्मरूपाम पावनीम पराम वृथैव ते तु जीवंती पशुभिश्च समानराः. आता लोकांनी हे परमब्रह्म जाणणं किती आवश्यक आहे याच्याविषयीचं त्यांनी वर्णन केलं. आणि जे नाही जाणू शकत ते पशु समान आहेत असं सांगितलं. जो लोग इस परम पवित्र और श्रेष्ठ ब्रह्मरूपी मन की वृत्ति को छोड़कर अन्य सांसारिक बातों में फंसे रहते हैं उनका जीवन व्यर्थ ही होता है. वे पशुओं की तरह अपना जीवन बिता देते हैं. पशु आणि मनुष्य याच्यामध्ये सर्व पुराणांमध्ये किंवा इतर ग्रंथांमध्ये हे भेद सांगितलेला आहे. पशु हे जे आहेत ते भोगयोनी आहेत फक्त, आणि मनुष्यालाच फक्त एवढी बुद्धी दिलेली आहे, त्याचं चित्त एवढं विकसित केलेलं आहे की तो ब्रह्म जाणू शकतो. पशूंना ती ॲबिलिटी नाही, त्यांचा मेंदू एवढा विकसित झालेलाच नाही किंवा केलेलाच नाही. मनुष्य जन्म हाच फक्त मोक्षप्रद आहे किंवा मोक्षप्रद आपल्याला घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे मनुष्य जन्म हा श्रेष्ठ आहे. आणि जो त्याचा व्यवस्थित वापर करत नाही, म्हणजे जो ब्रह्मासाठी प्रयत्न करत नाही, असा मनुष्य हा पशुप्रमाणेच आहे. कारण तो सतत भोगामध्येच अडकलेला राहतो. आज ही गाडी पाहिजे, उद्या तो बंगला पाहिजे, उद्या अमुक ठिकाणी फ्लॅट घ्यायचा आहे, याच्यातच व्यस्त राहतो. परंतु जो आपल्या मनाला वृत्ती निरोध करून ब्रह्मरूपी करू शकत नाही, असा जो मनुष्य आहे तो पशुप्रमाणेच समजावा. ये तु वृत्तीं विजानन्ति ज्ञात्वा वै वर्धयन्ति ये ते वै सत्पुरुषा धन्या वंद्यास्ते भुवनत्रये. त्रिभुवन जे आहे ते अशा पुरुषांना वंदन करते ज्यांनी काय केलेलं आहे? ब्रह्माकार वृत्ती केलेली आहे. किंतु जो साधक इस ब्रह्मवृत्ति को भली प्रकार जान लेते हैं और जानकर अपने मन में इस ब्रह्मवृत्ति को निरंतर बढ़ाते रहते हैं, ऐसे सत्पुरुष धन्य हैं. तीनों लोकों में वे वंदनीय है. स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक तिन्ही मध्ये हे काय आहेत? वंदनीय आहेत. येषां वृत्तिः समावृद्धा परिपक्वा च सा पुनः ते वै सद्ब्रह्मतां प्राप्ता नेतरे शब्दवादिनः. इतर नुसते बडबडणारे आहेत, शब्दवादीन आहेत. कोणापेक्षा? तर जिन साधकों की यह ब्रह्मवृत्ति सम अर्थात वास्तव में बढ़कर परिपक्व हो गई है, अर्थात मन सदैव ब्रह्म में ही लीन रहता है, वे वस्तुतः ब्रह्म भाव को पा लेते हैं. शास्त्रों का उपदेश करने वालों को ब्रह्मज्ञान नहीं हो पाता. आमच्यासारखे बडबडणारेच आहेत बरेच. नुसतं बडबडल्यामुळे ब्रह्मज्ञान होईल का? नाही शक्य. परंतु जो मनुष्य सतत ब्रह्मामध्ये लीन राहील त्याला नक्कीच प्राप्त होईल असं ते सांगतात. आणि ह्या सांगण्यामागे काय कर्तव्य आहे? तर जेवढी 15 अंग सांगितली योगांग, त्या सर्व योगांगामध्ये सुद्धा ब्रह्मवृत्ती हेच महत्वाचं उद्देश सांगितलं. बरोबर? प्राणायामामध्ये आतमध्ये कोंडायचं, काय कोंडायचं? कुंभक करायचा ब्रह्मवृत्ती.
पूरक रेचकामध्ये काय करायचं, तर रेचकामध्ये संसार दृष्टी टाकून द्या आणि पूरकामध्ये काय करा, ब्रह्मवृत्ती आतमध्ये घ्या. म्हणजे सर्व अंग ही ब्रह्माशी निगडीतच सांगितली. आणि एवढं सांगून झाल्यानंतर आता ते वर्णन काय कसं सांगतायत, तर तुम्ही हे परिपक्व वृत्ती स्वतःमध्ये तयार करायची आहे. आणि ही तयार करणे हे ज्याला जमलं नाही तो नुसता बडबडच करत राहील. नुसते बडबड, शास्त्रज्ञान जे सांगणारे आहेत ते नुसते बडबड करणारेच आहेत. स्वतःमध्ये ब्रह्मवृत्ती तयार करणाराच फक्त श्रेष्ठ आहे, हे त्यांनी समजावून सांगितलं. कुशला ब्रह्मवार्ताया वृत्तीहीना सुरागिणः ते अपि अज्ञानस्तया नूनम पुनरायांति यांति च. जो ब्रह्म की चर्चा करने में चतुर है किंतु ब्रह्मवृत्ति से हीन है और सांसारिक राग रंग में फंसे हुए हैं, वे अपने अज्ञान के कारण जन्म मरण के चक्र में घूमते रहते हैं. जो या संसार चक्रातून मुक्त झाला तोच खरा व्यक्ती, तोच खरा मनुष्य. कारण त्यानं स्वतःच्या चित्ताला वृत्तीरहित केलं, त्यानंच ब्रह्मतत्व पाहिलं, तो खरा. नुसता ब्रह्मज्ञान वाटत फिरणारा जो आहे, जो ग्रंथाचं ज्ञान वाटत फिरत आहे, तो म्हणता येणार नाही की तो ब्रह्मज्ञानी आहे. आणि तो सतत काय होईल, फिरत राहील. म्हणजेच काय, तर मुक्त होणार नाही, बंधनात अडकलेला असेल. जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणे यालाच मुक्ती असं म्हटलेलं आहे. आणि त्या चक्रात फिरत राहणे, ते बोलणारे लोक असतात, ते सतत याच्यात फिरत राहतात. निमिषार्धम न तिष्ठन्ति वृत्तिं ब्रह्ममयीं विना यथा तिष्ठन्ति ब्रह्मज्ञाः सनकाद्याः शुकादयाः. ब्रह्मज्ञानी सनक और शुकदेव. आता हे कुठे आलेलं आहे, सनक आणि शुकदेव वगैरे? ऐकली आहे कधी कथा, भागवत कथा? भागवत कथेमध्ये हे ऋषी सांगितलेले आहेत, सनक आणि शुकदेव आदी. तर त्यांनी या भागवत कथेचा लिहून ठेवलेला आहे. त्यांनी कथा सांगितलेली आहे, अशा पद्धतीत त्याचं वर्णन आहे. मग ती जी आहे, ब्रह्मज्ञानी होते हे जे लोक होते ते सनक और शुकदेव आदि ज्ञानी और मुक्त पुरुष जैसे सदा ब्रह्मवृत्ति में मग्न रहते हैं, वैसे ही योगी भी आधे क्षण तक भी ब्रह्ममयी वृत्ति के बिना नहीं रह सकता. तो अर्धा क्षण सुद्धा ब्रह्मवृत्तीशिवाय राहू शकत नाही, असा योगी बनतो, असं त्यांनी सांगितलं. कारणम यस्य वै कार्यम कारणम तस्य जायते कारणम तत्वतो नश्येत कार्याभावे विचारतः. ब्रह्माकार अखंड वृत्ति का अभ्यास करने के कारण अखंड आकार वृत्ति का उदय होता है. जेव्हा त्यांनी सुरुवातीला धारणा, ध्यान, समाधी या गोष्टी सांगतानाच सांगितलं की काय करायचं आहे, सुरुवातीला वृत्ती निरोध करायचा आहे. इथे आलंबन सुद्धा तुमचं ब्रह्मच असलं पाहिजे. त्यानंतर 3 गोष्टी ज्या आहेत त्या लोप होतील, एकच उरेल. आणि ती म्हणजे काय, तर ब्रह्मवृत्ती, हे ध्यान आहे. आणि तीही वृत्ती जेव्हा नष्ट होईल तेव्हा ब्रह्माचं स्वरूप तुमच्या आतच प्रगट होईल किंवा आत्मस्वरूप तुम्ही जाणाल. ही जी वृत्ती आहे ती अखंडाकार ठेवली पाहिजे, सतत ठेवली पाहिजे. इस अभ्यास का कार्य अखंडाकार वृत्ति है. या अभ्यासात सतत अभ्यास करणे या अखंडाकार वृत्ति है. किंतु वह वृत्ति अस्थाई है, अतः ब्रह्म की स्थायी वृत्ति कैसे उदित होगी. इस शंका के उत्तर में कहा है, जहाँ कारण कार्य का भाव बना रहता है वहाँ कारण बना रहता है, किंतु कार्य नष्ट हो जाने पर उसका कारण भी नहीं रहता. आणि अखंडाकार वृत्ति उदित होने पर अखंडाकार वृत्ति के संबंध में कार्य कारण की भ्रांति ही नष्ट हो जाती है और ज्ञानावस्था में पहुंचकर साधक का स्वभाव शुद्ध हो जाता है. आता इथे थोडीशी गोम आहे, समजून घ्यायला सोपं आहे.
असं काही खूप कठीण नाहीये. काय त्यांनी सांगितलं तर कारणातून कार्य उत्पन्न होतं. आता या ठिकाणी दोन वेगळ्या गोष्टी आपण मानतो की मी तुम्हाला शिकवलं म्हणून तुम्हाला समजलं. ओके, दोन गोष्टी झाल्या, मी शिकवलं आणि तुम्हाला समजलं, बरोबर आहे. परंतु सर्व गोष्टी कुठल्या एकाच गोष्टीपासून बनलेल्या आहेत? ब्रह्मापासूनच बनलेल्या आहे. मी शिकवणं, तुम्हाला समजणं, तुमचं असणं, माझं असणं, या सर्वामागे मूळ कारण काय आहे? एकच आहे आणि ते म्हणजे ब्रह्मतत्व. सर्व सृष्टी ही ज्या तत्वापासून बनलेली आहे ते एकच तत्व आहे आणि ते म्हणजे ब्रह्मतत्व. आणि त्याच्याशी अखंडाकार होणे हेच आपल्याला करायचं आहे. आणि हे जो करू शकतो तो ज्ञानावस्थेपर्यंत पोहोचतो. तो कार्यकारणामध्ये भेद करत बसत नाही. तो सर्व दृष्टींचं मूळ कारण काय मानतो? ब्रह्मच मानतो. आणि त्या ज्ञानावस्थेपर्यंत तो पोहोचतो. त्याचा स्वभाव शुद्ध होतो किंवा तो ब्रह्ममय होतो. अखंडाकार वृत्तीने ब्रह्म होतो. आता ज्ञानावस्था, ही जी ज्ञानावस्था आहे त्याच्याविषयीचं वर्णन केलेलं आहे. अथ शुद्धम भवेत वस्तू यद्वै वाचाम अगोचरम उदेति शुद्ध चित्तानाम वृत्ति ज्ञानम ततः परम. ज्ञान की इस अवस्था में शुद्ध वस्तु या ब्रह्म का ज्ञान हृदय में प्रकट होता है. वाणी से इस ज्ञानावस्था का वर्णन नहीं किया जा सकता. परत आलं बघा इथे, वर्णन करू शकत नाही. कारण मागच्याही याच्यात सांगितलेलं होतं, मूक किंवा मौन याचा अर्थ पण आपण बघितलेला आहे. त्याचं वर्णन करता येत नाही, शब्दातीत वस्तू आहे. वाणी से इस ज्ञानावस्था का वर्णन नहीं किया जा सकता. निर्मल चित्त साधकों के हृदय में ब्रह्मवृत्ति का ज्ञान स्फुरित होता है. आता याचा संबंध आपण धारणा, ध्यान, समाधी या गोष्टीसाठी मगाशी पण लावलेला परत एकदा सांगतो. धारणेमध्ये काय असतं तर एक आलंबन असतं. ज्या आलंबनाच्या विषयीच्या सगुण ध्यान आपण करत असतो त्याला आपण धारणा असं म्हणतो. म्हणजे कसं तर समोर एखादं चित्र ठेवलेलं आहे, ओंकार ठेवलेला आहे किंवा विष्णूचं मूर्ती ठेवलेली आहे किंवा गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे, तर त्याच्या गुणांसहित आपण ध्यान करत असतो. त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो आणि त्याच्या सर्व गुणांसहित ती गोष्ट समजावून घेतो. दॅट इज धारणा. आता ह्याच्यामध्ये काय झालं तर एका वस्तूविषयीचं ज्ञान सतत आपल्या चित्तामध्ये तेवत राहिलं. एकाच वस्तूविषयी, आणखी काही आलं नाही. आतमध्ये कुकरची शिट्टी वाजते, अजून कुठे कोणाला सोडायला जायचं आहे, मुलीला शाळेत सोडायचं आहे, असल्या गोष्टी आल्या नाही मध्ये. एकाकार वृत्ती झाली, एका आलंबनाच्या विषयीची वृत्ती आपल्यामध्ये तयार झाली. पण ज्ञान किती अंगाने झालं तर विविध गुणांसहित ज्ञान झालं. उदाहरणार्थ काय तर गणपती आहे समोर, तर त्याचं ज्ञान कसं झालं? त्याचे कान हत्तीसारखे आहेत, त्याचे सोंड अमुक आहे, त्यानं पितांबर नेसलेलं आहे, असं सगळ्या गोष्टीनं त्याचं ज्ञान आपल्याला झालं. वेगवेगळ्या गोष्टींचं पण एकाच वस्तूविषयीचं ज्ञान झालं, बरोबर आहे. पण विविध गुणांचं झालं, अनेक गुणांचं म्हणजेच अनेक वृत्तींचं ज्ञान झालं. आता हे जे अनेक आहे ते कमी करायचं आहे, म्हणून त्याच्या पुढची अवस्था काय आहे तर धारणेनंतर ध्यान. ध्यानामध्ये काय करायचं आहे तर या सगळ्या वृत्ती काढून टाकायच्या आहेत आणि एकच वृत्ती ठेवायची आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला असं म्हटलं की गाय, तर गाय ह्या शब्दानंतर तुमच्या मनामध्ये काहीतरी उत्पन्न झालं, बरोबर. जे काही उत्पन्न झालं ते ज्ञान आहे. त्या गाय या पशुविषयीचं तुमच्यामध्ये स्थित असलेलं ज्ञान आहे. ओके. आता ते ज्ञान अखंड तसंच तेवत राहणे याला ध्यान असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात? आता हे ब्रह्माकार सतत ठेवणे
हे ह्या उपनिषदानं सांगितलेलं आहे. जे ध्यान करायचं आहे ती एकच वृत्ती, ब्रह्ममयच वृत्ती सतत आतमध्ये चालत राहिली पाहिजे. बाकी कुठली वृत्ती नको. आलं लक्षात? आणि ही निरालंब असेल. इथे कुठलंही आलंबन नाहीये. ब्रह्माची मूर्ती समोर ठेवली आणि केलं असं नाहीये. ते आपले सगळे आपण ज्ञानेंद्रिय जी आहेत ती बंद केलेली आहेत आणि मनाला ब्रह्माकार वृत्तीनं व्याप्त करून टाकलेलं आहे. अशी अवस्था घ्यायची आहे. दॅट इज कॉल्ड ध्यान. आलं लक्षात? आता हे आपण काय केलं तर कुठली तरी दुसरी वस्तू, ब्रह्म ही सुद्धा, आणि त्याच्याकार वृत्ती आपण तयार केलेली आहे. हे आपल्याला माहिती नाहीये अशा वस्तूचं आपण ध्यान करत आहोत. लक्षात घ्या. पण जेव्हा ही आपण अखंड करत राहू तेव्हा निर्वृत्ती काय होणार? तयार होणार. मन, ती वृत्ती सुद्धा नष्ट होणार. ती वृत्ती सुद्धा नष्ट होणार. काहीही शिल्लक राहणार नाही. शून्य शिल्लक राहणार. आणि अशी जेव्हा थोडे दिवस आणि आपण अभ्यास करू त्यावेळी या शून्यरूपी मटक्यामध्ये प्रसाद रूपी ब्रह्माचा प्रकाश पडेल. आलं लक्षात? रिकामी जागा झालेली आहे चित्ताची, त्याच्यात कुठलीही वृत्ती नाहीये. असं जेव्हा तुम्ही अनेक दिवस अभ्यास कराल तेव्हा त्यामध्ये ब्रह्मतत्वाचा प्रकाश पडेल, साक्षात्कार होईल. पण ते आहे कुठे? तर स्वतःतच आहे. आणि कुठून येऊन पडणार आहे का? नाही. ते आपल्यातच आतमध्ये आहे. त्याचा प्रकाश आतापर्यंत काय होत होतं तर कुठल्या तरी गुणाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नव्हतं. पण परंतु या सर्वाचं जे मूळ कारण ब्रह्मतत्व आहे त्याचा स्वतःचा प्रकाश पडल्यानंतर सर्व प्रकारची ज्ञान आपल्याला होऊ लागतं. दिस इज कॉल्ड समाधी अवस्था, ब्रह्मवृत्ती. हे सगळं आपल्याला नीट समजावून घेतलं पाहिजे. ज्ञानावस्था, ही जी ज्ञानावस्था आहे ती आपोआप पैदा होते. ती कुठून वाचून बिचून काही येत नाही. हे जे ज्ञान आहे ते आपोआप प्रकाशित होतं, स्फुरित होतं आतमध्ये. भावितम तीव्र वेगेन यद वस्तू निश्चयात्मकम दृश्यम ही अदृश्यताम नीत्वा ब्रह्माकारेण चिंतयेत. समजतंय ना मॅडम? का फारच काहीतरी आध्यात्मिक होतंय? समजतंय? भावितम तीव्र वेगेन, दिखाई देने वाले इस जगत को अस्थिर या अनित्य समझकर अपने चित्त में ब्रह्म भाव का चिंतन करने वाले साधक को निश्चयात्मक वस्तु या ब्रह्म का चिंतन और अधिक तत्परता से करना चाहिए. याची भावना तीव्र वेगेनं केली पाहिजे. हे जर तुम्ही बघितलं तर आता पुढे ह्याच्यात येणार आहे. कुठे? पतंजली योगदर्शन मध्ये हे येणार आहे की जेव्हा साधक तीव्र गती, तीव्र इच्छेनं जोरात प्रयत्न करतो त्याला लवकर सिद्ध होतं. जर तुम्ही तीव्र वेगानाम आसन्न, हा असा तो श्लोक आहे. जर तुम्ही प्रयत्नच हळूहळू करायला लागला तर ते लवकर प्राप्त होणार नाही. तुम्हाला तीव्र वेगानं त्याकडे गेलं पाहिजे. कारण आपला मृत्यू कधी आहे हे कोणालाच माहिती नाही. वेळ आपल्याकडे किती आहे हे माहिती नाही. त्यामुळे तीव्र वेगानं याचा प्रयत्न केला पाहिजे. दिखाई देने वाले इस जगत को अस्थिर या अनित्य समझकर, दिखाई देने वाले इस जगत को, आता जगत म्हणजे काय? हा हात माझा जगत आहे की नाही? आहे. हे शरीर माझं जगत आहे की नाही? आहे. ओके. माझ्या आतमधले असलेलं ब्रह्मतत्व सोडून बाकी सगळं जगतच आहे. बरोबर आहे? मग ह्या जगताचा अस्थिरपणा जाणून घेतला पाहिजे. त्या अस्थिरपणाला जाणून घेतल्यानंतर साधक काय करतो तर निश्चितपणे जे तत्व आहे त्या तत्वाचाच वेध घेतो किंवा त्या तत्वाकडे आकर्षित होतो आणि त्याशिवाय पर्याय नाही हे त्याला समजतं. आणि असं ज्याला समजलेलं आहे त्याला म्हणायचं काय? वैरागी. तो अनित्य गोष्टींचा चुनाव करेल की
नित्य गोष्टीचा चुनाव करेल. नित्य गोष्टीचा चुनाव करेल. बरोबर. म्हणून तो जो अनित्यला टाकून देतो हा वैरागी असतो किंवा वैराग्य प्राप्त होतं त्याला. आणि त्यानंतर तो काय अधिक तीव्रतेनं ब्रह्म चिंतन किंवा ब्रह्माप्रती आकर्षित होतो आणि तो ती वस्तू मिळवू शकतो. विद्वान नित्यम सुखे तिष्ठेत. आता ही सगळी ज्ञानावस्था आहे, लक्षात घ्या. ज्ञानावस्थेला दोन गोष्टीच सांगितल्यात कारणीभूत, वैराग्य आणि अभ्यास. अभ्यास आणि वैराग्य दोनच गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्यातलं वैराग्य आता सांगितलं. बरोबर. आणि ज्ञान आधी समजावून सांगितलं. ज्ञानयोगी कसा असतो तर अभ्यास वैराग्यानेच त्याचं काम भागतं. त्याला कुठलंही आणखीन आसन करत बसा, काय करत बसा याची काही गरज नाही. तो ज्ञानाप्रती पोचू शकतो. कसा पोचू शकतो तर असा पोचू शकतो. त्याच्या आतमध्येच त्याला ज्ञान प्राप्त होणार आहे यावर त्याचा विश्वास असतो. त्यानंतर तो सर्व जगतापासून वैरागी झालेला असतो किंवा विरक्त झालेला असतो. असा जो असतो तो सतत ब्रह्माकार आणि तीव्र गतीने काम करायला सुरुवात करतो. विद्वान नित्यम सुखे तिष्ठेत धिया चिद्र रसपूर्णया. ज्ञानी पुरुष ब्रह्म के चैतन्य रस से पूर्ण बुद्धि से सदा सुखपूर्वक रहे. आता इथे पुढचा जो हे आहे तो आपल्याला कदाचित ह्याच्यातला मिळत नाहीये. पुढचे जे श्लोकांचं हे आहे ते कट झाल्यासारखं आहे इथे. कारण जुने हे ग्रंथ आहेत त्याच्यापैकी आपल्याला सगळंच मिळतं असं नाही आहे. इथे कट झालाय. कारण ह्याच्या पुढे काही श्लोक असण्याची शक्यता आहे. परंतु इथे मात्र एवढ्यावरच आपल्याला समाधान मानावं लागणार. कारण ह्याच्या पुढे आपल्याला काही शिल्लक नाहीये अभ्यासाचं. एवढंच की ज्ञानी पुरुष ब्रह्म के चैतन्य रस से पूर्ण बुद्धि से सदा सुखपूर्वक रहे. हा श्लोक पूर्ण पण झालेला नाहीये. त्याचा अर्धी ओळ आपल्याला मिळत नाही, हे उपलब्ध नाही. हा झाला पहिला अध्याय. तेजोबिंदू उपनिषदाचा पहिला अध्याय संपला. आता दुसरा अध्याय. आता हा जो दुसऱ्या अध्यायामध्ये याची वर्णन येते, परंतु याचे श्लोक आपल्याला अवेलेबल नाहीये. नुसतंच काय आहे लिखित जे त्याचं सारगर्भ अर्थ आहे तेवढाच फक्त इथे लिहून ठेवलाय त्यांनी, की जो त्यांना कुठेतरी लिहिलेला मिळाला असेल. कुमार कार्तिकेय ने अपने पिता शिव से कहा कि अखंड एक रस चिन्मात्र स्वरूप ब्रह्म के संबंध में बताइए. आता ह्याच्यातून लक्षात काय येतं तर हे तेजोबिंदू उपनिषद आहे ते कोणातला संवाद आहे? कुमार कार्तिकेय आणि शिव, त्याचे पिता शिव. शिवाचे दोन मुलगे कोण कोण? कार्तिकेय आणि गणेश. हा, त्यातल्या कार्तिकेयनं शिवाला प्रश्न विचारलेत आणि त्याचं उत्तर च्या स्वरूपात असं हे तेजोबिंदू उपनिषद लिहिलं गेलेलं आहे हे आपल्याला कळतं. शिव ने बताया कि यह दिखाई देने वाला संसार अखंड एक रस है. ब्रह्म और जीव भी अखंड एक रस है. हे कुमार, अखंड एक रस के अतिरिक्त संसार में कुछ भी नहीं है. यह भूमि, सूर्य, चंद्र, नक्षत्र, यज्ञ, तप, ध्यान, मन सब कुछ अखंड एक रस और चिन्मात्र ही है, अर्थात चेतन युक्त है. संपूर्ण लोक, तेरा मेरा संबंध, आकाश, पृथ्वी, जल, वायु, अग्नि, ब्रह्मा, विष्णु, महेश सब कुछ चिन्मात्र है. आदि अंत, गुरु शिष्य, शरीर, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, पाप पुण्य, मौन, वैराग्य, ब्रह्म आदि सभी कुछ अखंड एक रस और चिन्ह मात्र है. अर्थात समस्त संसार के पदार्थों में अखंड एक रस और चिन्मय ब्रह्म की सत्ता विद्यमान है. आता तुम्हाला प्रश्न येतो परीक्षेमध्ये, काय येतो तर अखंड एक रस ब्रह्म एवढंच
लिहायला आलेलं असतं. मग त्याच्याविषयीचं वर्णन करायचं म्हणजे हे सगळं आपल्याला लिहायचं आहे की या सर्वांमध्ये ब्रह्मतत्व आहे. आता एवढ्यावरच द्वितीय अध्याय संपला. यावरून आपल्या काय लक्षात येतं, तर याच्यातले काही श्लोक आपल्याला मिळालेले नाही, संकलित झालेले नाही. परंतु जे काही थोडं बहुत मिळालं त्याच्यावरून या अध्यायामध्ये असं असं लिहिलेलं आहे एवढं आपण समजू शकतो. म्हणून हे एवढंच वर्णन त्यांनी दिलेलं आहे. द्वितीय अध्याय समाप्त. आता तृतीय अध्याय. तृतीय अध्याय चालू करूया, परंतु आले असतील सर तर थांबूया. तृतीय अध्यायाचं सुद्धा तसंच आहे. पूर्णतः श्लोक अवेलेबल नाही. यामध्ये सुद्धा अखंड एकरस ब्रह्म, त्याचं स्वरूप, त्याच्यानंतर अहम ब्रह्मास्मीचं स्वरूप, अशा पद्धतीत तृतीय अध्याय सुद्धा आहे. पण आपण आज नको स्टार्ट करूया, आपण उद्यापासून तो चतुर्थ अध्याय म्हणजे तृतीय आणि चतुर्थ हे उद्या घेऊ. पूर्ण चतुर्थ अध्यायाचं बरेच आहे, त्याच्यात 6 पर्यंत आहेत अध्याय. ब्रह्मतत्वाचं पूर्णतः वर्णन करणारं अशा पद्धतीत हे उपनिषद आहे. त्यामुळे त्याच्या श्लोकही भरपूर आहेत, संख्या श्लोकांची प्रचंड आहे आणि संपता संपत नाही असं आहे. म्हणून मी जरा थोडं फास्ट चाललोय, कारण वर्णन हे परत 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 सारखं सारखंच येत राहतं आणि मग त्याचा नंतर कंटाळा यायला लागतो की आपल्याला वेगवेगळ्या अंगानं हेच गोष्ट समजावलेली आहे असं वाटत राहतं आणि खूप वेळ जातो असंही वाटायला लागतं. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण पटापट घेण्याचा प्रयत्न करूया, कारण पुढचे श्लोक जे आहेत ते याच स्वरूपात सगळे आहेत. म्हणजे आता आपण याच्यात बघितलात तर बरेचसे लोक इथे आलेले जे असतात एम.ए. योगाला, त्यांना काय वाटत असतं की आता मी मास्टर्स करणार आहे, म्हणजे मला खाली डोकं वर पाय उत्कृष्ट करता येणार, अजून काय कानाच्या पाठी पाय नेता येणार मानेच्या, अशी त्यांची संकल्पना असते सुरुवातीलाच, कारण काहीतरी डिप्लोमा वगैरे करून आलेले असतात. त्यामुळे त्यांना वाटत असतं मला आता सूर्यनमस्कार घालता येतात, आता 2 वर्षात एम.ए. केल्यानंतर मी काय करणार, आकाशात तरंगायला लागणार प्राणायाम करून, अशी त्यांची समज झालेली असतो. हठयोगाविषयीचीच माहिती असते, ज्ञानयोगाची माहिती नसते. आणि तो एकदम येऊन पडला की तो काय होतो, जड होतो. अखंड ब्रह्माकार वृत्ती तयार करण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यायलाच हवी ना. मग अखंड ब्रह्माकार वृत्तीचा कंटाळा करणारे सुद्धा लोक असतात, कारण आपण इथे साधनेमध्ये बाधा सांगितलेलीच आहे, त्याच्यात आलस्य आहेच, बरोबर. आणि पहिलीच वृत्ती सुद्धा ती कशी दिलेली आहे साधनेमध्ये, हे विघ्नामध्ये, अनुसंधान राहित्यम. म्हणजे काय, तर ब्रह्म का स्वरूप न जानने की इच्छा. हे कंटाळा आहे, हे सगळं कीर्तन आहे सरांनी चालवलेलं, असं म्हणणारे लोक भरपूर असतात ज्यांना त्याचा कंटाळा येत असतो. तर ही वृत्ती सुद्धा ब्रह्मतत्वापर्यंत पोचू देणारी नाही, हे समजून घेण्यासाठी एवढं मोठं उपनिषद आपल्याला ठेवलेलं आहे. नुसतं शारीरिक योग म्हणजे, हठयोग म्हणजे ब्रह्मतत्व प्राप्त होणार नाही, हे समजून घेण्यासाठीच या उपनिषदाचा उपयोग आहे. ठीक आहे, डाळिंबे सर आलेले आहेत. आपण आज इथे थांबूया. हरिओम सर्वांना.